बिरसा फायटर्स संघटनेला भारत सरकारची मान्यता, नोंदणीकृत संघटनेचीच दखल घेतली जाते, कामे होतात ही अफवा चुकीची. सुशील कुमार पावरा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1) सी अन्वये प्रत्येक व्यक्तीला संघटना तयार करण्याचा व त्यात काम करण्याचा अधिकार आहे. आदिवासींच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी, आदिवासींचे अधिकार व हक्क, आरक्षण वाचवण्यासाठी, आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात निवेदन देणे, पाठपुरावा करणे, उपोषण करणे, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, प्रसंगी न्यायिक लढाई लढण्याचं काम आमची बिरसा फायटर्स संघटना करते आहे. बिरसा फायटर्स ही वैचारिक व लढाऊ संघटना आहे. संघटनेला 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालाय. संघटनेच्या 356हून अधिक शाखा झाल्यात. संघटनेचा दिवसेंदिवस विस्तार वाढतोय, शाखा वाढतायत. हे बघून काही संघटना पदाधिकारी यांची नोंदणीकृत संघटनेतच काम केलं पाहिजे. नोंदणीकृत नसलेल्या संघटनेच्या निवेदनांची दखल सरकार घेत नाही, त्यांची कामे होत नाहीत. नोंदणी नसलेल्या संघटनेत काम केल्यावर पोलीस पकडून नेतात, अटक करतात. अशा प्रकारची चुकीची अफवा पसरवतायत. संघटना ही रजिस्टर असली काय आणि नसली काय काहीही फरक पडत नाही. उलट नोंदणी नसलेली संघटना सरकारच्या कोणत्याच बंधनात नसते, स्वतंत्रपणे काम करू शकते. आमची संघटना नोंदणी नसतानाही आम्ही सरकार दरबारी लाखो निवेदनं दिले, हजारो कामे यशस्वी केले, तरी संघटना रजिस्टर करावी असे आमचं ठरलं. त्यानुसार संघटनेची बिरसा मुंडा रिव्होल्युशनरी फोर्स ट्रायबल राईट्स फेडरेशन या नावाने नोंदणी करण्यात आली. संघटनेचा नोंदणी क्रमांक मिळालाय, आयकर विभागाचाही नंबर आलाय. म्हणून सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपणही सामाजिक लढाई लढण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेत सहभागी व्हा, बिरसा फायटर्स जॉईन करा, असे आवाहन बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1) सी अन्वये प्रत्येक व्यक्तीला संघटन तयार करण्याचा व त्यामध्ये काम करण्याचा अधिकार आहे. आदिवासींच्या सर्वांगीण हितासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, आदिवासींचं अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन याच्या संरक्षणासाठी, आदिवासींचे संविधानिक अधिकार व हक्क वाचवण्यासाठी, आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी, आदिवासींची संस्कृती संवर्धनासाठी, आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, त्या अत्याचाराच्या विरोधात निवेदनं देणे, पाठपुरावा करणे आणि प्रसंगी मैदानी लढाई लढण्यासाठी, उपोषण, आंदोलने, मोर्चा काढण्यासाठी आणि न्यायिक लढाई लढण्यासाठी एक वैचारिक व लढाऊ चळवळीची एक लढाऊ संघटना म्हणून आमची बिरसा फायटर्स ही संघटना काम करत असते. संघटनेला 2 वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. या कालावधीमध्ये संघटनेच्या 356हून अधिक शाखा झालेल्या आहे. संघटनेचा हा दिवसेंदिवस वाढता विस्तार बघता दिवसेंदिवस शाखा वाढत आहेत. हे बघून काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटना ही रजिस्टरच असली पाहिजे, रजिस्टर असलेल्या संघटनांच्या निवेदनांचीच दखल शासन घेत असते, नोंदणी नसलेल्या संघटनेमध्ये काम करू नये, नोंदणी नसलेल्या संघटनेमध्ये काम केल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात, त्यांना पोलीस अटक करून नेतात. अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला हे सांगायचं आहे, संघटना रजिस्टर असली काय आणि नसली काय काही फरक पडत नाही. उलट संघटना रजिस्टर नसेल तर आपण सरकारच्या कुठल्याही बंधनात नसतो आणि सरकारच्या विरोधात काम करत असताना आपल्याला कुठलंही बंधन नाही, म्हणून आपण स्वतंत्रपणे जोमाने काम करू शकतो. आम्हीसुद्धा या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो निवेदनं दिली आणि हजारो कामं आमची यशस्वी झाली. म्हणजे संघटना रजिस्टरच पाहिजे तेव्हाच कामं होतात असं नाही, तर संघटना रजिस्टर नसली तरी आपण काम करू शकतो, तो आपला अधिकार आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना असं वाटलं की संघटना आपण रजिस्टर करावी, म्हणून आम्ही बिरसा मुंडा रिव्होल्युशनरी फोर्स ट्रायबल राईट्स फेडरेशन या नावाने आमच्या संघटनेचे
नोंदणी केलेली आहे. भारत सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. आम्हाला संघटनेचा नोंदणी क्रमांक मिळालेला आहे. त्याचबरोबर आयकर विभागाचा नंबरसुद्धा प्राप्त झालेला आहे. म्हणजेच आता आमची ही संघटना नोंदणीकृत झालेली आहे. म्हणून मी सगळ्या आदिवासी बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपणसुद्धा आमच्या बिरसा फायटर्स संघटनेमध्ये सामील व्हा. बिरसा फायटर्स टीमला जॉईन व्हा. आपल्या या सामाजिक लढाईमध्ये सहभागी व्हा असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. ज्या पद्धतीने नोंदणी नसताना आम्ही बिरसा फायटरचं काम जोमाने आणि कुठल्याही बंधनात नसताना करत होतो, तसंच काम आता नोंदणी झाली असली तरी बिरसा फायटर्स या नावानेच खूप जोराने आणि अतितीव्र गतीने अजूनही आम्ही कामं सक्रियतेने करणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.